नमस्कार. मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनेल जर्नलिस्ट अनिल देशपांडे. 28 जानेवारी 2026 हा राज्याच्या राजकारणात एक ब्लॅक डे, काळा डे म्हणून संबोधला जाईल. आपल्या सर्वांचे राज्याचे आवडते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आपल्यातून काळानं हिरावून नेलं. त्यानंतर 3 दिवसांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतला. त्यानंतर समाज माध्यमावर विविध स्वरूपाच्या चर्चा सुरू झाल्या आणि अगदी आम्ही पुरोगामित्वाचा दावा करणाऱ्या वर्तमानपत्रांपासून ते अनेक समाज माध्यमांनी पुरोगामित्वाचा दावा करत असणारे व बुद्धिप्रामाण्यवादी असल्याचा दावा करणाऱ्या अनेकांनी सुनेत्रा वहिनी तुमचं चुकलंच अशा स्वरूपाचे उपदेशाचे डोस पाजायला सुरुवात केली. एकूणच या सगळ्या घटनेकडे पाहिल्यानंतर माझं मन देखील खूप विषण्ण झालं. एकीकडे आपण समाजामध्ये वावरत असताना महिलाच्या सशक्तीकरणाविषयी एखादी महिला पुढे येत असेल तर त्याविषयी आपण भरभरून महिला सशक्तीकरणाला पुरोगामित्वाचा दावा करणाऱ्या महाराष्ट्र राज्यामध्ये आज 2025 मध्ये देखील असं सांगितलं गेलं की सुनित्राताई तुम्ही चुकलात, सुनित्रा वहिनी तुम्ही चुकल्यात. आणि त्यासाठी खरं म्हणजे एखादा निर्णय काळाच्या ओघामध्ये घेतलेला एखादा निर्णय योग्य ठरतो का अयोग्य ठरतो यासाठी काळ हे औषध असतं. खरं म्हणजे आज घेतलेला निर्णय योग्य का अयोग्य हे काळ ठरवत असतो. परंतु बुद्धी प्रामाण्यवादाचा दावा करणाऱ्या आम्हा अनेकांना ही घाई झाली की सुनेत्रा वहिनी तुम्ही चुकलात. एका यशस्वी पुरुषामागं एक स्त्री असते. आज यशाच्या शिखरावरती गेलेले, यशाच्या शिखरावर विराजमान झालेले अजितदादा आपल्या सर्वांनाच परिचित किंबहुना आपल्या आवडते झालेले आहेत. पण त्यामागे एक सेकंडरी भूमिकेत राहणाऱ्या सहधर्मचारिणीच्या भूमिकेमध्ये आजपर्यंत त्यांना साथ देणाऱ्या सुनित्रा वहिनी या साहजिकच जशी महिलांची मानसिकता असते त्या पद्धतीनं सेकंडरी भूमिकेत वावरत होत्या. अगदी अलीकडच्या काळात राज्यसभेचं सदस्यत्व किंबहुना त्याआधी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांचा थेट राजकीय प्रवास सुरू झाला. पण त्याआधी देखील बारामती आणि परिसरातल्या शैक्षणिक त्याचबरोबर पर्यावरण, जलसंधारण अशा अनेक विषयामध्ये त्यांनी खरं म्हणजे उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. आणि असं असताना देखील त्या सर्व कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करून आज आपण त्यांना त्यांची कारकिर्दीविषयी शंका उपस्थित करणं हे खरं म्हणजे आपल्या कूपमंडू कृतीचंच लक्षण आहे असं माझ्यासारख्याला वाटतं. आजपर्यंत एका सहधर्मचारिणीच्या भूमिकेमध्ये कायम सेकंडरी धर्मचारिणीच्या भूमिकेत राहणाऱ्या सुनेत्रा वहिनींवर आज काळाच्या ओघामध्ये फर्स्ट भूमिकेमध्ये जाण्याची, प्रथम क्रमांकाच्या भूमिकेमध्ये जाण्याची भूमिका नियतीनं त्यांच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे. खरं म्हणजे एका कुटुंबाच्या बाबतीमध्ये असं कौटुंबिक सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना, सहधर्मचारिणी म्हणून वावरत असताना यामधला जो डिफरन्स आहे, यामध्ये जो फरक आहे तो सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्तींना, राजकारणामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला अनेकदा कुटुंबातल्या सुखदुःखांपेक्षाही राजकारणाला प्राधान्य द्यावं लागतं, समाजकारणाला प्राधान्य द्यावं लागतं. त्याच धर्तीवरती आपली व्यक्तिगत कुटुंबाची सुखदुःख बाजूला ठेवून समाजाची आणि परिस्थितीची गरज लक्षात घेऊन सुनेत्रा वहिनींनी एक पाऊल पुढे टाकलं. याबद्दल खरं म्हणजे या महाराष्ट्रानं अभिनंदनच करायला हवं होतं. आणि या निमित्तानं महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या. खरं म्हणजे ही स्वागतार्ह गोष्ट असताना देखील आमच्यातली काही माणसं त्याला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. आजपर्यंत सहधर्मचारिणीच्या भूमिकेमध्ये असणाऱ्या सुनेत्रा वहिनींवर आज नियतीनं ही जबाबदारी टाकलेली आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की अजितदादांच्या निधनानंतर अनेक व्हिडिओ त्यांचे समाज माध्यमामध्ये व्हायरल झाले आहे. त्यामध्ये एका व्हिडिओमध्ये ते म्हणतात की नियती ही खूप कठोर असते, तिचं बोलवणं आलं की आपल्याला जावंच लागतं. या व्हिडिओ नंतर
ह्या निधनाच्या आधी काही दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आणि खरोखरच त्यांचेच विधानं त्यांच्याच बाबतीत नीतीनं खरे करून दाखवले. या अपघाती आणि आकस्मिक निधनानं आपल्याला जो धक्का बसला त्या धक्क्यातनं सावरायला आपल्यालाही सर्वांना वेळ लागणार आहे. एक इवन राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना देखील एक त्यांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला की ज्यामध्ये दादा म्हणतात, आता मी शपथविधी जो उपमुख्यमंत्री घेणार आहे तो मी 5 वर्षासाठी घेणार आहे. खरं म्हणजे 5 वर्षे त्यांना उपमुख्यमंत्रीपदी म्हणून राहून एक मोठ्या राज्याच्या विकासासाठी गतिमान नेतृत्व राज्याला या निमित्तानं मिळालेलं होतं. पण नियती खरंच कठोर असते आणि या नियतीनं कठोरपणे वागून आपल्यातनं अजितदादांना हिरावून नेलं. मग पतीची स्वप्न साकार करण्यासाठी कौटुंबिक दुःख बाजूला ठेवून कुटुंबापेक्षाही सामाजिक आणि पतीच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी पडलेली जबाबदारी स्वीकारणं यात काही गैर म्हणता येईल? अशा स्वरूपाच्या महिला अनेक आपल्या समाजामध्ये वावरताना दिसतात. अशी असंख्य उदाहरणं आपल्याला दिसतात की जेव्हा संकट येतात तेव्हा या महिलांच्या कर्तृत्वाला अधिक एक वेगळी धार मिळते, अधिक एक वेगळं सामर्थ्य मिळतं. अशा समाजामध्ये आपल्याला अनेक महिला आपल्याला दिसतात. अगदी अहिल्याबाई होळकरांचं जरी आपण उदाहरण घेतलं तर अहिल्याबाई पतीच्या निधनानंतर जी मोठी जबाबदारी मिळाली ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं की मी माझ्या पती इतकीच किंबहुना त्यापेक्षाही अधिक काकणवर त्यांनी कर्तृत्व गाजवून दाखवलं. कदाचित नियतीला देखील याच धर्तीवरती आपल्याला देखील राज्याला एक कणखर आणि अजितदादांसारखंच किंबहुना त्यापेक्षा अधिक चांगलं सक्षम गतिमान नेतृत्व सुनेत्रा वहिनींच्या रूपानं मिळू शकतं. आजपर्यंत सेकंडरी भूमिकेत राहणाऱ्या सुनेत्रा वहिनींवर नियतीनं मात्र फ्रंट विभागाची पहिल्या याची भूमिका आज नियतीनं त्यांच्यावरती टाकलेली आहे. समाजामध्ये कर्तृत्ववान महिलांची असंख्य उदाहरणं आहेत. आमच्याच इथल्या एका तांदूळवाडीचं उदाहरण द्यायचं झालं तर रुक्मिणीबाई पेरणे नावाच्या बाई आमच्या वयाच्या 45व्या वर्षी वैधव्य आलं. पाठीमागे 3-4 मुलं आणि 4 मुली असा सगळा संसार, त्यांची सर्वांची शिक्षण करणं, त्यांच्या सगळ्यांचा संसार करणं आणि त्यांना सगळं व्यवस्थित रांगा रूपाला लावून देण्याची जबाबदारी ही माऊली रडत नाही बसली. तर मी तर असं म्हणतो की बाबा आणि बाई या दोन्ही भूमिकेत या बाईनं यशस्वी करून दाखवल्या. कदाचित नियतीनं आज सुनेत्रा वहिनींवर ही जबाबदारी टाकलेली दिसते की राज्याच्या नेतृत्वाला अजितदादांना जे एक स्वप्न होतं, राज्याला गतिमान विकासाकडे नेण्याचं जे एक स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आज नियतीनं सुनेत्रा वहिनींवर टाकलेली आहे. खरं म्हणजे खूप घाई झाली आणि त्यात त्या सत्ता लोलुप्त आहेत अशा देखील आरोप करण्यापर्यंत आपल्या लोकांची मजल गेली. वास्तविक पाहता अजितदादांच्याच निधनानंतर माननीय शरदचंद्रजी पवार साहेब नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी करायला गेल्याचा देखील एक व्हिडिओ समाज माध्यमावरती व्हायरल झाला आहे. मग शरदचंद्रजी पवार साहेबांना काही दुःख झालं नाही का? पण कौटुंबिक दुःख बाजूला सारून समाजाला, सामाजिक कामाला प्राधान्य देणारा संदेश माननीय पवार साहेबांनी दिला आणि त्याच धर्तीवरती सुनेत्रा वहिनीने देखील कौटुंबिक दुःख बाजूला सारून समाजकारणाला आणि पतीची स्वप्न पूर्ण करण्याचं जे एक मिशन आहे या मिशनच्या दृष्टीनं त्यांनी जबाबदारी स्वीकारली. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांसाठीच ही एक अभिमानाची गोष्ट असायला हवी होती. आपण बिहार राज्यामध्ये बिहारचे त्यावेळेचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना जेलमध्ये जावं लागलं तेव्हा त्यावेळेस त्यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या पतीनं मुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ घेतली. हे आपल्याला सगळ्याला स्वागतार्ह वाटलं. बिहार एक मागासलेलं राज्य म्हणून आपण समजलं जातो. तिथे एका महिलेकडे मुख्यमंत्री पदाची धूर आली तर ते मात्र आपण स्वागतार्ह ठरतो आणि राज्यात मात्र पतीच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधीसाठी सुनेत्रा वहिनी तयार झाल्या यावर मात्र आपण आक्षेप घेतो. मी मगाशी एका उदाहरण दिलं तशाच स्वरूपाचे कर्तृत्ववान एक इतिहास आहे की नाही?
राजकारणाचे बाळकडू त्यांना माहेरच्या घरात पद्मसिंह पाटलांच्या बहीण असणाऱ्या या सुनेत्राताई, ज्यांना माहेरच्या घरातून आणि सासरच्या घरातनं देखील राजकारणाचे कडू मिळालेले आहेत. ठीक आहे, अजितदादा फ्रंट लाईनला असल्यामुळं आजपर्यंत त्या सेकंडरी भूमिकेत राहिल्या. आता नियतीनं त्यांच्यावर फ्रंट लाईनला येण्याची भूमिका बजावलेली आहे. आपण सगळेजण त्यांच्या या नव्या भूमी परमेश्वरानं त्यांच्यावर नियतीनं ही जबाबदारी टाकली. त्यासाठी त्या देखील एक डायनॅमिक गतिमान विकासाचं अजितदादांचं स्वप्न निश्चितपणे साकार करतील, असा आपल्या सगळ्यांनाच एक विश्वास असला पाहिजे खरं म्हणजे. आणि आत्ता घाई झाली असं म्हणणारे इतिहासामध्ये ज्या गोष्टी झाल्या त्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या आकस्मिक यांच्या हत्येनंतर जेव्हा त्यांचा अंत्यविधी देखील झालेला नव्हता, त्याआधी राजीव गांधींचा पंतप्रधान म्हणून शपथविधी झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. आणि मग त्यावेळेस जर हे चालू शकतं, तर आज सुनेत्रा वहिनींनी त्या पतीच्या निधनानंतर पतीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतला, याला मात्र आक्षेप घेणारे मला मोठं आश्चर्य वाटतं की बिहार सारख्या प्रागतिक राज्यात एक वेळ त्या महिलेचं आपण स्वागत करतो आणि या पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रामध्ये मात्र आपण सुनेत्रा वहिनी तुम्ही चुकलात असं म्हणतो, अशा स्वरूपाचा अग्रलेख लिहितो. अर्थात ज्यांनी अशा स्वरूपाचा अग्रलेख लिहून आपली बौद्धिक पातळी काय आहे हे दाखवलं, त्यांच्याविषयी आपण काय बोलावं. पण सुनेत्रा वहिनी बहुसंख्य अजितदादांच्या प्रेमी लोकांना आज असं वाटतं की अजितदादांची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी नेत्याने तुमच्यावर टाकली आहे. आणि आम्हा सर्वांना असा विश्वास आहे की या रूपानं एक कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला अजितदादांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे या निमित्तानं मिळाला, असा आशावाद आपण निश्चितपणे करूया. आणि सुनेत्रा वहिनी तुम्ही नक्कीच चुकला नाहीत. नीतीनं दिलेली जबाबदारी पार काढण्यासाठी आपण देखील खंबीरपणे निश्चितपणे पुढे जाल, असा सर्वांचा एक आशावाद आपल्या नेतृत्वाप्रती निश्चितपणे व्यक्त करावासा वाटतो.